चला तर पहा, आज आपण त्रिकोणी संख्येवर आधारित उदाहरणं पाहणार. मग त्रिकोणी संख्येवर आधारित उदाहरणं कशी विचारतात तर पहा, पहिला प्रश्न काय, 21 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. मग 21 या त्रिकोणी संख्येचा आपल्याला काय करायचा, पाया काढायचा. मग काय करायचं, 21 ची काय करायची, दुप्पट करायची. मग 21 गुणिले 2, 21 दोन्ही 42. आता या 42 च्या अगोदरची वर्ग संख्या कोणती आहे, 36. मग 42 मधून 36 वजा करा, किती आले, 6. मग 6 चा वर्ग किती आहे, 36. जर आलेली वजाबाकी जर याचा वर्ग असेल तर ती संख्या त्रिकोणी संख्या आहे अथवा त्रिकोणी संख्या नाही. मग 6 चा वर्ग किती आहे, 36. म्हणजे हा 6 काय झाला, पायाचा. मग अशा स्वरूपाचा तुम्हाला त्रिकोणी संख्येचा काय करावा लागेल, पाया. किंवा तुम्हाला असं पण विचारू शकतात, काय विचारू शकतात, 6 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती. काय विचारणार, 6 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती. मग काय करायचं, 6 च्या पुढची संख्या कोणती आहे, 7. 6 गुणिले 7 छेद किती, 2. आपण इथे 6 गुणिले 7 छेदात 2 का घेतले, कारण की आपण त्रिकोणी संख्येची व्याख्या पाहिली. त्रिकोणी संख्येची व्याख्या काय सांगते की दोन क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस काय म्हणतात, त्रिकोणी संख्या. मग 6 गुणिले क्रमवार किती, नैसर्गिक संख्या पुढची 7 छेद 2 का, कारण निमपट करत. मग पाबे 6 3 7 21 ही काय झाली, त्रिकोणी संख्या. मग अशा स्वरूपात हा पाया काढता येतो, ही काय त्रिकोणी संख्या काढता येते. आणि जर तुम्हाला असा प्रश्न विचारला, काय विचारला, 6 या त्रिकोणी संख्येनंतर 6 या त्रिकोणी संख्येनंतर तर येणारी 5वी त्रिकोणी संख्या कोणती. काय विचारले तर 6 या त्रिकोणी संख्येनंतर येणारी 5वी त्रिकोणी संख्या कोणती. मग आता आपल्याला 5वी त्रिकोणी संख्या काढायची. मग ही 6 त्रिकोणी संख्या आहे, 6 या त्रिकोणी संख्येचा पहिल्यांदा काय करायचा, पाया काढायचा. मग 6 ची दुप्पट करा, 6 गुणिले 2 6 दोन्ही 12. 12 च्या अगोदरची वर्ग संख्या कोणती आहे, 12 च्या अगोदरची वर्ग संख्या आहे 9. याची वजाबाकी 12 मधून 9 गेले, खाली किती राहिले, 3. काय झाला या संख्येचा पाया. आता 3 पाया आल्यानंतर किती संख्या विचारली आपल्याला, 5वी. मग 3 अधिक 5 किती आलं, 8. 8 च्या पुढची नैसर्गिक संख्या 9 छेदात 2. 2 1 2 2 4 8 4 9 36 ही काय झाली, 5वी त्रिकोणी संख्या. मग अशा स्वरूपात तुम्हाला त्रिकोणी संख्येवर आधारित गणित काढता येतात. ओके.